अवघ्या महाराष्ट्राचे लोकनेते, तुम्हा सर्वांचे स्मृतिस्थान स्वर्गीय दादांच्या प्रथम जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्यासाठी गुणगौरव या ठिकाणी कार्यक्रम जो संपन्न होत आहे, या विशेष कार्यक्रमाला ज्यांनी या ठिकाणी मौलिक असं मार्गदर्शन केलं असे नव उद्योजक, महाराष्ट्राचं औद्योगिक क्षेत्रातील नव नेतृत्व ज्यांच्या नावातच अर्जुन आहे असे अर्जुनजी, कार्यक्रमाचे आयोजक नजीबजी, किशनराव, सुहास, प्रभाकरजी, शहरातील माझे सर्व नगरसेवक नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकारी, सहभागी झालेले माझे सर्व विद्यार्थी भगिनी, समस्त ठाणेकर बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि सहकारी बंधू भगिनींनो, आपल्या साऱ्यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने स्वर्गीय दादांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मी अर्पित करतो. दादांचं अकाली जाणं संबंध महाराष्ट्राला किती क्लेशकारक झालं ते आपण 28 जानेवारीला अनुभवलं. विमान अपघातामध्ये त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1.5 तास त्यांची झालेली माझी भेट, राजकारणाच्या खेरीज अनेक विषयांच्या बाबत झालेली चर्चा आणि उद्याचा सामर्थ्यशाली नव महाराष्ट्र घडवायचा असेल तर तरुण पिढीच्या मनामध्ये असलेल्या संवेदना, त्यांच्या झेप घेण्याच्या पाठीमागचं गरुड झेप पंखातलं बळ हे कसं आपण निर्माण करू शकलं पाहिजे याचा सातत्याने ध्यास दादांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये त्या ठिकाणी घेतला. 40 वर्षाचा उन्हापुणा त्यांचा माझा सहवास मला लाभला. दूरदृष्टीचा कमालीचा नेता, दुर्दैवी इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत घेण्याची क्षमता आणि महाराष्ट्राला नेमकं का हवं आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक विभागामध्ये प्रत्येक बोलीमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करत असतानाच त्या भागातला जनजीवन सुरळीत कसं होईल याचा सातत्याने दादांनी प्रयत्न केला. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्याकडे जसं लक्ष नजीबजी त्यांचं राहिलं तसं आज अर्जुनजी मला आवर्जून सांगितलं पाहिजे, शहरांवरती सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. मुंबई असेल, मुंबईचा महानगर प्रदेश असेल, आपलं ठाणा असेल, पुणे आहे, नवी मुंबई आहे, पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, हे सगळं काही नाशिकचा परिसर असेल, या उद्याच्या संबंध उन्नतीच्या मार्गावरती प्रवास करणाऱ्या या महानगरांच्या मध्ये सुद्धा दूरदृष्टीने प्रत्येक गोष्ट केली गेली पाहिजे असा सातत्याने अट्टहास त्याने धरला. मी अट्टहास हा शब्द अतिशय तोलून मापून पण जबाबदारीने वापरतो आहे, कारण आपल्या मराठी भाषेतल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने निघू शकतो. अट्टहासाचा अर्थ लौकिक अर्थाने दुसरा होऊ शकतो, पण मला महाराष्ट्राचं केवळ हीच जपायचं नाही. तर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो महाराष्ट्र समर्थशाली बनवला, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार चव्हाण साहेब राहिले, तो काळ होता 1960च्या दशकातला. ते होतं 20वे शतक, आता हे 21वे शतक. प्रत्येक दशक जसा वेगवेगळा विचार आणतं तसं प्रत्येक शतकसुद्धा देशाच्या बाहेरची, विश्वाची वेगवेगळ्यापैकी रचना त्या ठिकाणी करत असतं. अशा वेळेला नव्या पिढीच्या मनामध्ये असलेल्या आकांक्षा पूर्ण करणं हे त्यांचं सातत्याने त्या ठिकाणी काम राहिलं. आणि म्हणूनच त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने 40 वर्षातले अनेक क्षण माझ्या नजरेसमोर या ठिकाणी आहेत. याच ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये त्यांच्या समेत अनेक कार्यक्रमाला त्यानिमित्ताने उपस्थित राहिलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला त्यांचा सहवास, त्यांचं प्रचंड झंझावात आपण त्यांच्या चित्रफितीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिला. पण नजीब, तुमची कल्पकता खूप मोठी आहे. दादांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम करत असतानाच विद्यार्थ्यांसाठी तुम्ही लॅपटॉप आणि टॅब या ठिकाणी देता, आधुनिक विचाराची सांगड घालण्याचा प्रयत्न करता. आणि दादांनी सुद्धा या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीने काम केलं. पण अशा वेळेला रतन टाटाचा आशीर्वाद ज्यांना लाभला त्या अर्जुन देशपांडेंना तुम्ही या ठिकाणी बोलवलं. त्यांचे विचार या नव्या पिढीच्या समोर त्या ठिकाणी ठेवले.
नवा पिढी जर का घडवायची असेल तर नवा उद्योजकांनी आपल्या जीवनामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आहे, मला अर्जुनजी तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करायचं आहे की रतन टाटांचा सहवास मिळणं, त्यांचे आशीर्वाद मिळणं म्हणजे एक तऱ्हेची देवदुर्लभ अशा पद्धतीची संधी तुमच्या आयुष्यात. दुसरी संधी मिळाली तुम्हाला दादांच्या जयंतीच्या निमित्ताने. माझ्या संबंध ठाणे शहरांतील ठाणेवासीय जे काही विद्यार्थी आहेत, जे 10वी म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षामध्ये ज्यांनी अतुलनीय अशा पैकीचं यश प्राप्त केलं आहे, त्यांच्या समवेत संवाद करण्याची संधी दादांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. दादांनी ज्या मनोनिग्रहाने आपलं विश्व उभं केलं, विश्व म्हणजे अजित पवार कुटुंबाच्या पुरतं नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रासाठी त्यांनी जे विश्व उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला, ध्यासच त्यांनी त्यांच्या मनामध्ये त्यानिमित्ताने केला. आपलं कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, या प्रत्येक भागाच्या बाबतीमध्ये त्यांनी एक वेगळा विचार सातत्याने केला. आणि म्हणूनच निवेदक मगातपासून सांगतात त्याप्रमाणे दादांच्या अकाली निधनाने केवळ महाराष्ट्र हळहळ नाही तर अख्खा देशभरामध्ये त्यांच्या अकाली निधनाचं मोठ्या प्रमाणावरती क्लेशकारक, दुःखकारक, वेदनाकारक अशा भावना निर्माण झाल्या. त्यांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ज्याला दिल्लीला गेलो, त्याला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्यातल्या असलेल्या प्रत्येक खासदारांनी दादांच्या बद्दलची जी काही आपुलकी, त्यांच्या अकाली जाण्याचं दुःख, संवेदना व्यक्त केल्या, त्यावेळेला जाणवलं की माझा दादा महाराष्ट्रापुरता सीमित नव्हतं तर त्यांचं नेतृत्व देशासाठी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी साथ घालत होतं. त्याचं स्मरण, त्याची आठवण या निमित्ताने येते आहे. आणि म्हणूनच माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करत असतानाच आज अर्जुनजींनी जसं यश मिळवलं, दादांनी खडतर प्रवास करत एका विशिष्ट उंचीवरती महाराष्ट्राला नेण्याचा सातत्याने परिश्रमाने प्रयत्न केला. तेच परिश्रम, तेच सातत्य, तीच विलक्षण आकलन शक्ती, तीच तीव्रता, ती स्मरणशक्ती मनामध्ये ठेवत माझ्या सर्व विद्यार्थी भगिनींनी त्यांचं आयुष्य सार्थकी ठरवण्याच्या कामामध्ये अंतःकरणापासूनच्या माझ्या शुभेच्छा. दादांच्या प्रथम जयंतीच्या निमित्ताने त्यांना विनम्रपणाचं भावपूर्ण अभिवादन या ठिकाणी करतो. आणि नजीबजी, दादांनी दिलेला विचार उद्याच्या कालावधीमध्ये आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत ठाणेसारख्या महानगरामध्ये ठाणेवासियांच्या समोर सतत प्रेरणादायी ठरेल अशा पैचं कार्य आपल्या सर्वांच्या हातून सतत त्या ठिकाणी व्हावं. माझी साथ कालही होती आपल्यासोबत, आजही आहे आणि उद्याही राहील. आपण अशाच पद्धतीने पुढे चला. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा. दादांना विनम्रपणाचं अभिवादन. जय हिंद, जय महाराष्ट्र.